नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सरळ सेवा परीक्षा ज्या आहेत तर यासाठी म्हणून जीके मधला इतिहासाचा जो भाग आहे तर तो आपण सरळ सेवा परीक्षासाठी म्हणून जे महत्त्वपूर्ण आहे तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूया। खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिक आणि सुधारकांनी तरुणांना शिक्षित करण्यासाठी ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना केली? लहुजी राघोजी साळवे, महादेव गोविंद रानडे, वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर। याचं योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके। लहुजी राघोजी साळवे हे जे आहेत ज्यांना लहुजी वस्ताद म्हणून देखील त्या काळामध्ये ओळखलं जात होतं। आता त्यांच्याकडं लहुजी वस्ताद जे आहे तर ते त्यांच्याकडे तालमीचं कुस्तीचं जे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रामुख्यानं बाळगंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू, क्रांतीभाऊ खरे, क्रांतीवीर नाना दरबारे, राव बहादूर सदाशिव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतीवीर मोरो विठ्ठल वाळवेकर, नाना छत्रे, महात्मा फुलेंचे असणारे सहकारी वाळवेकर, परांजपे हे लहुजी साळवे यांच्या आखाड्यामध्ये हे शिकलेले होते। विशेषतः दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी म्हणून कार्य केलं होतं आणि इतर समुदायासाठी शिक्षण आणि व्यायामशाळाद्वारे त्यांनी प्रेरित केलं होतं। महात्मा फुलेंनी जे शाळा सुरू केल्या गेल्या होत्या तर त्यासाठी म्हणून मुलं गोळा करून आणण्याचं काम देखील विशेषतः लहुजी वस्ताद यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। महादेव गोविंद रानडे जे आहेत तर ते प्रख्यात समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। त्यांनी त्या काळामध्ये जो प्रार्थना समाज आहे हा प्रार्थना समाज हा 31 डिसेंबर 1867 च्या काळामध्ये त्याचे जे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी हा प्रार्थना समाज हा स्थापन केला होता। प्रार्थना समाज स्थापन करण्याची जी प्रेरणा आहे तर ती प्रेरणा राजाराम मोहन राय यांच्या ब्राह्मण समाजाच्या विचारापासून प्रेरित होती। मुख्य कार्यकर्ते महादेव गोविंद रानडे आणि आर.जी. भांडारकर हे होते। सामाजिक सुधारणा, शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहाच्या मुद्द्यांवर त्यांनी कार्य केलं। विशेषतः मुख्यतः प्रार्थना समाज आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संदर्भाबद्दलची ही भूमिका ही रानडे यांच्या संदर्भाबद्दलची सांगता येईल। वासुदेव बळवंत फडके यांच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारक ज्यांनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधामध्ये एक प्रकारचं बंड करण्याची भूमिका घेतली गेली होती। वासुदेव बळवंत फडकेंनी बंड करण्याचं कारण काय होतं की आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना रजा देखील मिळाली नव्हती, याचा राग किंवा चिड होता। त्यामुळे हे ब्रिटिश प्रशासन हे उलथवून टाकण्यासाठी म्हणून त्यांनी केलेला एक प्रयत्न होता आणि त्यानुसार तरुणांना शिक्षित करण्यासाठी आणि स्वातंत्र्य विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणून त्यांनी ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना त्यांनी केली होती आणि ही सभा विशेषतः पुणे या ठिकाणी कार्यरत होती। तरुणांना राष्ट्रीय चेतना आणि जागृती करण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं होतं, प्रेरित करण्याची भूमिका घेतली गेली होती। लक्ष्मण नरहर इंदापूरकर यामध्ये जर बघितलं गेलं तर 1874 मध्ये पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही सुरू केली। त्याचं नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी MES बंडी याच्यामध्ये जे कार्यरत कोण कोण होते तर वामन प्रभाकर भावे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर हे त्याच्यामध्ये सहभागी म्हणून होते। नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते विधान हे स्वातंत्र्यपूर्व भारतात 1878 च्या अधिनियमाबाबत सत्य आहे? भारतीयांना परवान्याशिवाय शस्त्र बाळगता येणार नाही, भारतीय मर्यादित शस्त्रे वापरू शकतात, भारतीय आयात केलेली शस्त्रे खरेदी करू शकतात, भारतीय आयात केलेली शस्त्रे खरेदी करू शकत नाहीत। याच्यामधलं या अधिनियमामधलं सत्य काय होतं तर हे 1 नंबरचं होतं, भारतीयांना परवान्याशिवाय शस्त्र बाळगता येत नाही, परवानगी असल्याशिवाय शस्त्र बाळगता न येणं हे योग्य होतं। याच्यामध्ये जर बघितलं की 1878 च्या काळामध्ये हा जो अधिनियम आर्म्स ऍक्ट जो पारित केला गेला तर तो हा कायदा लॉर्ड लिटनच्या काळामध्ये हा लागू झाला होता। ब्रिटिश राजवटी दरम्यान भारतात लागू करण्यात आलेला हा कायदा आपल्याला सांगता येईल। त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर काय होतं, भारतीयांना शस्त्र बाळगण्यासाठी आणि वापरण्यासाठी म्हणून ब्रिटिश सरकारकडून परवानगी घ्यावी लागायची। त्याच्यानंतर या नियमानुसार किंवा परवान्यानुसार शस्त्र बाळगणं हे बेकायदेशीर ठरवण्यात आलं आणि भारतीयांना शस्त्र बाळगण्यासाठीचा परवाना किंवा लायसन्स हे काय केलं होतं त्यांनी अनिवार्य करण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल। नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण लिहिलं आहे? प्रबोधनकार ठाकरे, दादोबा पांडुरंग तरखडकर, वसंत
राव आणि शंकर खेडकर याचं योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेचं व्याकरण लिहिल्याचा उल्लेख करता येईल. प्रबोधनकार ठाकरे जे आहे तर ते विशेषतः 19व्या आणि 20व्या शतकातले प्रसिद्ध समाजसुधारक, लेखक आणि पत्रकार म्हणून त्यांनी होते. त्यांनी लिहिलेली जी पुस्तकं मराठी साहित्यांमधली जी आहेत तर कोंडंदाचा टणतकर, भिक्षुकशाहीचं बंड, देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, वक्तृत्व कला आणि साधना, ऊठ मराठा ऊठ, रंगो बापूजी, संत गाडगे बाबा आणि माझी जीवनगाथा हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहे तर त्यांनी 19व्या शतकामधले मराठी विद्वान, समाजसुधारक आणि लेखक म्हणून आपल्याला त्यांचा उल्लेख करता येईल. त्यांनी 1850च्या काळामध्ये महाराष्ट्र भाषेचं व्याकरण, त्याला आपल्याला मराठी भाषेतलं सर्वसमावेशक व्याकरणाचं पुस्तक, त्यांना मराठी भाषेचे पाणिनी देखील म्हटलं जातं. तर त्यांनी 1844च्या काळामध्ये मानव धर्म सभा स्थापन करण्यासाठी म्हणून त्यांचं सहकार्य किंवा सहभाग होता. 1848च्या काळामध्ये त्यांनी ज्ञानप्रसारक सभा स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. 1849च्या काळामध्ये जी परमहंस सभा, जी गुप्तपणानं भरलं जायचं, आम्ही जातीभेद पाळत नाही म्हणायचे आणि एका ग्लासनी एकमेकांचं पाणी उष्ट प्यायचे, परंतु ह्या परमहंस सभेमधले जे सदस्य आहेत यांची सर्वांची माहिती ही एका वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केली आणि त्याच्यानंतर आपल्यावर लोक हे बहिष्कार टाकतील या भीतीपोटी तो मी नव्हेच या अनुषंगाने प्रत्येकाने हे नकार द्यायला सुरुवात केली की आम्ही त्याच्यामध्ये सहभागी नव्हतो. अशा पद्धतीची गुप्त संघटना जी 1849च्या काळामध्ये ही परमहंस सभा 49ला स्थापन झाली होती, त्याच्यामध्येही त्यांचा सहभाग होता. प्रार्थना समाज 1867च्या काळामध्ये जो स्थापन झाला आहे तर त्याच्यामध्ये हे प्रार्थना समाजाचे अर्घव्यूह म्हणून मानलं जातं. मराठी भाषेच्या व्याकरणाच्या मानकीकरणासाठीचं त्यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान आहे आपल्याला सांगता येईल. त्यांनी जे साहित्य लिहिलंय तर त्या संदर्भाबद्दल माहिती असावी म्हणून आपण अ हिंदू जंटलमन रिफ्लेक्शन रिस्पेक्टिंग द वर्क ऑफ इमॅन्युअल स्वीडनबर्ग हा इंग्रजीमधून वैचारिक ग्रंथ लिहिलाय 1878 मध्ये. आत्मचरित्र लिहिलंय त्यांनी 1846 मध्ये. इंग्रजी व्याकरणाची पूर्वपुटिका हे वैचारिक 1860 मध्ये लिहिलंय. तरखडकर भाषांतर पाठमाला भाग 1 ते 3, त्याच्यानंतर धर्मविवेचन नावाचं पुस्तक हे वैचारिक 1868 काळामध्ये लिहिलं. मराठी नकाशाचं पुस्तक नकाशासह 1836च्या काळामध्ये लिहिलंय. त्यानंतर साहित्य, त्याच्यानंतर मराठी भाषेचं व्याकरण ही 3री आवृत्ती ही व्याकरणाची 1857च्या काळामध्ये प्रकाशित केली. मराठी लघु व्याकरण, शालोपयोगी व्याकरण हे 1865 मध्ये प्रकाशित झालं. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण 2री आवृत्ती 1850 मध्ये. त्याच्यानंतर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण 1ली आवृत्ती ही 1836 मध्ये आणि मोठ्या व्याकरणाची पुराणिका ही 1881 मध्ये. शिशुबोध हे वैचारिक ग्रंथ हे 1884 मध्ये त्यांनी लिहिल्याचा उल्लेख. 1836 मध्ये स्थापन झालेलं बंग भाषा प्रकाशिका सभेशी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध नव्हता. यामध्ये जर बघितलं की द्वारकानाथ टागोर, आत्माराम पांडुरंग, प्रसन्नकुमार टागोर आणि कालीनाथ चौधरी. तर प्रश्न काय आहे लक्षात ठेवा की बंग भाषा प्रकाशिका सभेशी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध नव्हता. ही बंग भाषा प्रकाशिका सभा ही 1876 स्थापन झाली. ही बंगालमध्ये स्थापन झाली आणि हे बंगालमध्ये स्थापन झालेली जी बंग भाषा प्रकाशिका आहे तर हे आत्माराम पांडुरंग तरखडकर काही बंगालमध्ये गेलेले नव्हते, त्यामुळे हे तिघं हे बंग भाषा प्रकाशिकेशी संबंधित आहेत. आत्माराम पांडुरंग तरखडकर हे बंग भाषा प्रकाशिकेशी संबंधित नव्हते. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये द्वारकानाथ टागोर. हे द्वारकानाथ टागोर जे आहे तर हे 19व्या शतकातले प्रसिद्ध उद्योजक, समाजसुधारक आणि रवींद्रनाथ टागोरांचे आजोबा म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते द्वारकानाथ टागोर. 1836च्या काळामध्ये बंग भाषा प्रकाशिका सभेची स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण वाटा, प्रमुख सदस्य म्हणून त्यांचा आपल्याला उल्लेख करता येईल. बंगाली भाषेच्या विकासासाठी म्हणून त्यांनी सक्रिय अशा पद्धतीची भूमिका बजावली गेली होती. 1828च्या काळामध्ये त्यांनी पहिले भारतीय बँक संचालक म्हणून ते बनले होते. 1829च्या काळामध्ये त्यांनी कलकत्ता या ठिकाणी युनियन बँक स्थापन केली होती. 1832च्या काळामध्ये त्यांनी राणीगंज या ठिकाणी एक कोळसा खान ही खरेदी केली होती. पहिली अँग्लो इंडियन मॅनेजिंग एजन्सी, ज्याला आपण सूट गिरण्या, कोळसा खाणी आणि चहाचे मळे हे चालवण्याच्या औद्योगिक संस्था, औद्योगिक कार व टागोर कंपनी ह्या स्थापन करण्यासाठीची एक महत्त्वपूर्ण मदत ही द्वारकानाथ टागोर यांनी केली होती. आत्माराम पांडुरंग तरखडकरांच्या संदर्भाबद्दल जसं आपण पाहिलं की 31 मार्च 1867च्या काळामध्ये
प्रार्थना समाज स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला गेला होता आणि प्रार्थना समाज जो स्थापन झाला होता तर त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून आपल्याला आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांचा उल्लेख करता येईल. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ह्या प्रार्थना समाजाचं कार्य हे केंद्रित होतं. 1845च्या काळामध्ये जे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणून जे एक रॉबर्ट ग्रँट मेडिकल कॉलेज हे 1845च्या काळामध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांच्या पुढाकाराने हे स्थापन झालं होतं. ह्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हे पहिले विद्यार्थी म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. मुंबई विद्यापीठाचे आदिछात्र म्हणून फेलो म्हणून त्यांनी काम केलं होतं. मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते. तत्कालीन मुंबई सरकारनं त्यांची नगरपाल अर्थात शेरीफ या पदावर नेमणूक केली होती. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटी हे आहे तर त्याचे उपाध्यक्ष पद देखील त्यांनी सांभाळलं होतं. ट्रे थॉट्स ऑन द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन हा त्यांचा एक निबंध प्रसिद्ध आहे. त्यांनी बौद्ध धर्माविषयी देखील त्यांचा अभ्यास केला होता. बंगाली भाषा किंवा बंग भाषा प्रकाशिकेशी त्यांचा कोणताही थेट संबंध नव्हता. नेक्स्ट आहे प्रसन्नकुमार ठाकूर. 19व्या शतकातील बंगाली विद्वान आणि समाजसुधारक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. बंग भाषा प्रकाशिकाच्या स्थापनेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी 1838च्या काळामध्ये लँड होल्डर सोसायटी 30 ऑक्टोबर 1851 मध्ये कलकत्त्याला ब्रिटिश इंडियन असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. हिंदू कॉलेजचे जे संचालक म्हणून त्यांनी काम केलं. द रिफॉर्मर नावाचं अहवाल पत्रकाचं ते संपादक होते आणि हिंदू थिएटर या रंगभूमीचे संस्थापक म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. म्हणजे या थिएटरद्वारे बंगाली रंगभूमीचा प्रारंभ आणि प्रगत आधार हे प्रसन्नकुमार ठाकूर होते असा आपल्याला उल्लेख करता येईल. चौधरी जे आहे ते 1836ला बंग भाषा प्रकाशी संबंधित एक बंगाली विद्वान म्हणून त्यांचा उल्लेख आपल्याला कालीनाथ चौधरी यांच्याबद्दल करता येईल. नेक्स्ट आहे विश्व भारती विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली होती? सत्येंद्रनाथ टागोर, रवींद्रनाथ टागोर, राजाराम मोहन राय आणि द्वारकानाथ टागोर. योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. याच्यामध्ये जर पाहिलं की सत्येंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे बंधू आणि 1863च्या काळामध्ये भारतीय नागरी सेवेतील ICS ची परीक्षा पास होणारे पहिले भारतीय अधिकारी म्हणून त्याने उल्लेख केला जातो आणि हे 1863ला ते पास झाले. 1864ला ते ICSच्या परीक्षेच्या म्हणजे जी परीक्षा पास झाल्यानंतर ते सेवेमध्ये रुजू झाले होते. सामाजिक सुधारणा आणि बंगाली साहित्यातलं योगदान हे त्यांनी दिल्याचा उल्लेख करता येईल. रवींद्रनाथ टागोर जे आहेत हे 1913च्या काळामध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे हे पहिले गैर युरोपियन व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. गीतांजली, गोरा आणि घरे बैल ही त्यांची सर्वात प्रसिद्ध काम म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. भारताचं असणारं राष्ट्रगीत जनगणमन, बांगलादेशचा राष्ट्रगीत असणारं अमार सोनार बांगला आणि श्रीलंकेचं राष्ट्रगीत देखील त्यांच्या कार्यापासूनच हे काय झालं होतं प्रेरित झालेलं होतं. म्हणजे दोन देशांचं राष्ट्रगीत लिहिणारं किंवा राष्ट्रगीत त्यांची जी काव्य आहे तर ते काव्य हे दोन देशांनी त्यांचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारल्याचा उल्लेख करता येईल. बांगलार माती बांगलार जोल हे पश्चिम बंगालचं राज्यगीत म्हणून हे स्वीकारलेलं आहे आणि 1901 मध्ये पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन या ठिकाणी विश्व भारती विद्यापीठाची स्थापना केली. उद्देश फक्त हा होता की भारतीय आणि पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा समन्वय साधून एक आदर्श शिक्षण संस्था निर्माण करणं हा रवींद्रनाथ टागोर यांचा. राजाराम मोहन राय यांनी 1815च्या काळामध्ये हे काय केलं होतं आत्मीय सभा स्थापन केली. 1821च्या काळामध्ये कलकत्ता युरेटियन असोसिएशन हे स्थापन केलं होतं. 1828ला ब्राह्मो सभा स्थापन केली जी नंतरच्या काळामध्ये ब्राह्मो समाज बनली. कलकत्त्याला 1817 मध्ये हिंदू कॉलेज, अँग्लो हिंदू कॉलेज आणि 1925ला वेदांत कॉलेजची स्थापना केली होती. 1821च्या काळामध्ये बंगाली भाषेमध्ये संवाद कौमुदी हे बंगाली भाषेमध्ये साप्ताहिक प्रकाशित केलं होतं. 1822 मध्ये फारसीमध्ये मिरात उल अखबार हे फारसीमधलं हे साप्ताहिक प्रकाशित केलं होतं. इंग्रजीमध्ये ब्रॅह्मनिकल मॅगझिन हे त्यांनी प्रकाशित करण्याची भूमिका घेतली गेली होती. म्हणजे शिक्षण आणि सामाजिक सुधारणेसाठीचे महत्त्वपूर्ण योगदान हे त्यांचं होतं. द्वारकानाथ टागोर जे आहेत 19व्या शतकातील जसं आपण याच्या अगोदरही पाहिलं होतं की प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसुधारक आहेत. 1836ला बंग भाषा प्रकाशिका स्थापनेत त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. बंगाली भाषेच्या विकासासाठी सक्रिय भूमिका निभावली होती.
1828 मध्ये पहिले बँक संचालक, 1829 मध्ये युनियन बँकेची स्थापना, 1832 मध्ये राणीगंज या ठिकाणी कोळसा खाण स्थापन केली होती. पहिली अँग्लो इंडियन मॅनेजिंग एजन्सी ही स्थापन केली होती आणि वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करण्यामध्ये उद्योगपती म्हणून त्यांचा एक महत्त्वपूर्ण वाटा ह्या द्वारकानाथ टागोरांचा होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.